ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार. आज आपण सर्वजण किंवा रामकृष्ण मठ मिशनच्या सर्व केंद्रांमध्ये आज स्वामीजींची आपण तिथी पूजा असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्या भारतीय पंचांग अनुयायी आज त्यांची जन्मजयंती पण साजरी करत आहोत. साधारणपणे 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन हे खूपच सुप्रसिद्ध आहे, कारण की युवकांना तेच ठाऊक आहे आणि सरकारला त्याचा पाठिंबा पण आहे. पण साधारणपणे हा दिवस साधारण लोकांना ठाऊक नसतो, पण भक्तांना नक्कीच ठाऊक असतो. आणि म्हणूनच ही अष्टमी, पौष अष्टमी, त्या दिवशी स्वामीजींचा जन्म झाला. संक्रांती ती तो जो काळ मागे पुढे होत होत आज तो 23 जानेवारीला ती पण तशी साजरी करत आहोत. स्वामीजींच्या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण एक वाक्य उद्गार त्यांच्या मुखातून निघालेला आहे की नरेंद्र हा सहस्त्रदळ कमल आहे, 1000 पेटल्ड लोटस, असं त्यांनी उद्गार, भरपूर उद्गार आहेत. पण यालाच फक्त केंद्रबिंदू करून आणि त्यातलं फक्त एकच पाकळी घेऊन त्याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की आपण सर्वजण स्वामीजींचे भक्त आहोत, ठाकूर मा स्वामीजींचे. आणि जर आपण स्वामीजींना अवतार, आपल्या मनामध्ये ते अवतार होते असं मानून त्यांची भक्ती केली तर त्यात आपली भक्ती वृद्धिंगतच होणार आहे. पण कदाचित जे युवा असतात, जे नवीन आलेले असतात स्वामीजींकडे, त्यांना कदाचित हे मान्य नसेल. पण आपण भक्त आहोत आणि आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या एका अत्यंत गूढ अशा आध्यात्मिक एका त्यांना जे दर्शन लाभलं होतं की त्यांचं मन फार उच्च भूमीवरती गेलं, अखंडाच्या राज्यात, आणि तिथे त्यांनी बघितलं की सप्तऋषी बसलेले आहेत. त्याच्यापैकी एक ऋषींच्या जवळ ते जातात. त्यांचं मन एक लहान मुलाचं रूप त्यांनी घेतलं होतं त्यांच्या मनाने, भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाने. आणि त्या ऋषींना त्यांच्या, जसं एक लहान मूल आपल्या आईला मिठी मारतो, तसंच त्या लहानशा बाळाने त्या ऋषींना त्यांच्या गळ्यात आपले दोन्ही हात घालून मिठी मारून त्यांचा ध्यानभंग केला. ऋषी बघतात की ते फारच हा एक लहानसा निरागसचा मुलगा, आणि तेव्हा इंगित म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण की मी पुढे जात आहे, तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. आणि हेच ते नररूपी नारायण भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या पहिल्या भेटीतच, म्हणजे दक्षिणेश्वरच्या पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. हेही आपण जाणतो की भुवनेश्वरी देवी त्यांनी काशीच्या वीरेश्वर शिवाला विशेष प्रार्थना केली होती, पूजा अर्पण केली होती पुत्र प्राप्तीकरता. आणि त्यांच्या या पूजेनंतरच स्वामीजींचा जन्म झाला.
आणि त्यातून आपल्याला, आपण सगळे भक्त आहोत, म्हणजे आज जे हे व्याख्यान ऐकत आहोत आपण, हे सर्व स्वामीजींचे अनुयायी आहेत, भक्त आहेत. तर आपल्याकरता स्वामीजी हे अवतार होते, शिवाच्या अंशातून त्यांचा जन्म झाला होता, असं आपल्याला स्वीकार करण्यात खूपच आनंद आहेत आणि त्यातून आपली भक्ती वृद्धिंगतच होणार आहे. असो, तरी सुद्धा एक प्रश्न ज्याला घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत, आणि तो प्रश्न म्हणजे स्वामीजींनी हे पूर्ण जगाला हलवून सोडणारं हे असं कार्य हे ते कसं करू शकले. आत्ताच आपण चर्चा केली की ते आपल्याकरता अवतार आहेत, पण बंधू भगिनींनो, आपण कितीही मनातून या गोष्टीला म्हणजे विचार केला की ते अवतार होते, पण कुठेतरी आपली भक्ती, मुखाने बोलतो आपण, पण तशी भक्ती किंवा तसं आपण मानत नसतो. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण वेदांताच्या दृष्टीने थोडंसं एक आपल्याला थोडंसं लॉजिक हे आवडत असतं, काहीतरी रॅशनल थिंकिंग आवडत असते, तर त्या माध्यमातून आपण हे प्रयत्न करणार आहोत की खरंच स्वामीजींनी हे जे कार्य उभारलं, या कार्याच्या माध्यमातून आपण हे नक्की असं ठरवू शकतो किंवा आपल्या हे जो संशयित मन आहे त्याला एक पुरावा देऊ शकतो की खरंच स्वामीजी हे अवतार होते, हे कोणी साधारण संत नव्हते, साधारण कोणी मनुष्य नव्हते. स्वामीजींनी हे इतकं मोठं कार्य उभारलं, त्याच्या मागे दोन गोष्टी त्यांच्या चरित्राच्या किंवा त्यांच्या लेखाणाचं अध्ययन केल्यानंतर लक्षात येतं की एक, की स्वामीजींना या संपूर्ण मानव जातीप्रती अफाट प्रेम होतं, खूप प्रेम होतं. किती प्रेम होतं तर ते शब्दांनी आपण व्यक्त करू शकत नाही. त्यांनी जे पूर्ण मानव समाज, आणि मानव समाज म्हटल्यानंतर फक्त भारतातच नव्हे, संपूर्ण विश्वाच्या लोकांकरता त्यांनी जे प्रेम केलं, एकतर त्याचे वैशिष्ट्य असं त्यांच्या प्रेमाचं की त्यांनी सर्वांवरती समान रूपाने प्रेम केलं. म्हणजे हा लाडका तो दोडका वगैरे हे सगळे आपले प्रकार असतात. स्वामीजींनी सगळ्यांवरती समान रूपाने प्रेम केलं, आणि समान रूपाने प्रेम केलं म्हणूनच ते संपूर्ण जगाकरता इतकं मोठं हे कार्य उभारून ते गेलेले आहेत. तर ह्या दोन गोष्टी एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. ज्याला खूप प्रेम असतं तोच इतकं मोठं कार्य करू शकतो, आणि इतकं मोठं कार्य जे करू शकतात त्यांनाच खरं प्रेम असतं. नुसतं मुखाने बोलून की मला प्रेम आहे त्याला काही अर्थ नसतो. तर आजचा जो आपला विषय ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत की स्वामीजींना एक तर हे इतकं, हे त्यांच्या हृदयामध्ये इतकी करुणा, इतकी दया जी खरंच कळकळीची होती, ती कशी उद्भवली. आता पुन्हा मी सुरुवात केली होती अवतार तत्वापासून, पण आपलं मन संशयग्रस्त आहे म्हणून अवतार तत्व थोडंसं बाजूला ठेवूया. आपल्याला थोडंसं रॅशनल थिंकिंग आवडते, तर तिथून सुरुवात करूया आणि शेवटी पोहोचूया की खरंच या कारणामुळे किंवा या कार्यामुळे त्यांच्या मनात अफाट प्रेम होतं, आणि अफाट प्रेमामुळे त्यांनी ते कार्य उभारलं, आणि हे कार्य सामान्य माणसाकरता शक्य नाही म्हणून ते अवतार होते. हा दुवा लक्षात ठेवा. आपल्या एका पत्रामध्ये स्वामीजी लिहितात, विश्वास असू द्या की प्रेम सर्वशक्तिमान आहे. विश्वास असू द्या की प्रेम सर्वशक्तिमान आहे. तुमच्या हृदयात प्रेम आहे ना, मग तुम्ही सर्वशक्तिमान आहात. पहा, स्वतःच परिभाषा देतात शक्तिमान माणसाची. तुमच्या हृदयात प्रेम आहे ना, मग तुम्ही सर्वशक्तिमान आहात. तुम्ही निस्वार्थी आहात ना, मग तुम्हाला कोणीही पराजित करू शकत नाही. पहा, मुद्दाम हे फक्त हे दोन ओळी मी टिपून आणलेले आहे, आणि या दोन ओळीच्या माध्यमातून आपण
आज सिद्ध करण्याचा प्रयत्न करू की खरंच स्वामीजी अवतार होते. ते स्वतःच म्हणतात की जे निस्वार्थी असतात, ज्यांच्या हृदयात खरंच प्रेम असतं, ते कसे असतात? सर्वशक्तिमान असतात. आणि कसे असतात? की त्यांना कोणी पराजित करू शकत नाही. आपण त्यांच्या चरित्राचं अध्ययन करतो, आपल्याला लक्षात येतं की ते कधी पराजित झाले नाही. आणि कसे होते? सर्वशक्तिमान होते म्हणून कार्य उभारू शकले. पण मग प्रश्न निर्माण होतो की स्वामीजींच्या हृदयात इतकं प्रेम होतं आणि ते आपल्या हृदयात का नाहीये? आता आपण स्वतःला स्वामीजींच्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे थोडं हास्यास्पद स्थिती आहे, पण आता आपल्या हृदयात प्रेम जर निर्माण आपल्याला जागृत करायचं, तर स्वामीजींनी त्याच्याकरता नेमकं काय केलं? आपण पण तसंच करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजेच त्यांच्या पावलांच्या ठस्यावरती पावलं ठेवत ठेवत पुढे जाण्याचा प्रयत्न करूया आणि ते करतच आहोत. पण तरी आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण अजून जरा सखोल त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया की स्वामीजींच्या हृदयात म्हणजे प्रेम, प्रेमामुळे कार्य आणि कार्याचा अवाका बघून त्यांचा अवतार तत्व. मी हे सारखं सारखं रिपीट करणार आहे का? कारण की व्याख्यानाचा विषय जे मला विषय तुमच्याकडे ठेवायचा आहे तो स्पष्ट झाला पाहिजे. 7 जून 1897 रोजी स्वामीजी सिस्टर निवेदितांना एक पत्र लिहितात आणि त्या पत्राची सुरुवातच करतात की माय डिअर मिस नोबल, द ऑब्जेक्ट ऑफ माय लाईफ कॅन बी पुट इन टू ए फ्यू वर्ड्स अँड दॅट इज टू प्रीच अँड टू मॅनकाइंड देअर डिव्हिनिटी अँड हाऊ टू मेक इट मॅनिफेस्ट इन एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. प्रिय मिस नोबेल, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट थोड्याच काही शब्दात मांडल्या जाऊ शकतं आणि ते याप्रमाणे: प्रत्येक मनुष्याच्या ठायी असलेलं दिव्यत्वाच्या संदर्भात त्याला उपदेश करणे आणि जीवनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये हे दिव्यत्व कसं प्रगट होईल या संदर्भात त्याला सांगणे. किती सोपं आहे बघा. एक अवतार, क्षमा करा मी अवतार शब्द वापरत नाही, आपले स्वामीजी ज्यांनी एवढं मोठं कार्य उभारलं, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट फक्त 4 ओळीत सांगतात की माझ्या जीवनाचा उद्देश मनुष्याच्या ठायी असलेलं दिव्यत्वाच्या संदर्भात त्यांना उपदेश करणे आणि हे दिव्यत्व जीवनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये कसं प्रगट होईल या संदर्भात त्यांना सांगणे. राजयोगाच्या एकदम सुरुवातीला स्वामीजी याच गोष्टीला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतात आणि पहा धर्माची किती सोपी आणि सरळ भाषा स्वामीजी सांगतात. काय म्हणतात? इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. द ऑब्जेक्ट इज टू मॅनिफेस्ट द डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग द नेचर एक्सटर्नल और इंटरनल. हे आपल्यामध्ये जे दिव्यत्व, जे ईश्वरत्व झोपलेलं आहे, सुप्त अवस्थेत आहे, त्याला आपली अंतःप्रकृती आणि बाह्य प्रकृती याचं नियमन करून याला कंट्रोलमध्ये ठेवून ते दिव्यत्व प्रगट करणे. सध्या काय होतंय? आपण प्रकृतीचे गुलाम आहोत म्हणून ते दिव्यत्व बाहेर पडत नाहीये. आणि स्वामीजी काय म्हणतात? द ऑब्जेक्ट इज टू मॅनिफेस्ट द डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग द नेचर इंटरनल अँड एक्सटर्नल. की आपल्या ही जी प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, फक्त एवढंच डायमेन्शन घेऊया. या सगळ्यांचं नियमन करून त्या दिव्यत्वाचं प्रगटीकरण म्हणजेच धर्म आहे. मला असं वाटतं बंधू भगिनींनो की धर्माची अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत सोपी परिभाषा याच्यापेक्षा दुसरी कोणती होऊ शकत नाही. इच सोल इज पोटेन्शियल डिवाइन. प्रत्येक मनुष्य हा अव्यक्त ईश्वर आहे आणि त्या अव्यक्त ईश्वराचं प्रगटीकरण आपल्या अंतःप्रकृती आणि बाह्य प्रकृतीला त्याचं नियमन करून त्याचं प्रगटीकरण करणे म्हणजेच धर्म. आणि 4 योगांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी तेच तर केलं. आता पहा काय मजा आहे की स्वामी विवेकानंदांनी धर्माचा जो मूळ गाभा आहे 4 योग, त्याचे सर्व व्याख्यान त्यांनी पश्चिम मध्ये दिले.
आणि भारतामध्ये आल्यानंतर हे 4 योगाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करायचं त्याच्याकरता त्यांनी रामकृष्ण मठ मिशनची स्थापना केली. पहा, हे फार काहीतरी महत्वाचं मी मुद्दा सांगतोय असं मला वाटतं, की स्वामीजींना हे माहीत होतं की भारताच्या लोकांची आवश्यकता काय आहे, धर्म नाही आहे. त्यांना धर्म काय आहे ते चांगलं माहिती आहे. ते गरीब आहे बिचारे, त्यांच्या पोटात अन्न नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की एम्प्टी स्टमक इज नॉट फिट फॉर रिलिजन. उपाशी पोटी धर्म होत नसतो. म्हणून त्यांनी भारतामध्ये धर्माला घेऊन व्याख्यान नाही दिले, पण त्यांनी कशाला देऊन व्याख्यान दिले की हे धर्म आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कसं आचरणात आणायचं. जेव्हा आपण त्यांचे व्याख्यान वाचतो कोलंबो टू अल्मोरा, त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे याची जाण होते की जे धर्माचं व्यवहारीकरण आपण करू शकलो नव्हतो ते पूर्ण त्यांनी त्याचं व्यवहारीकरण कसं करू शकतो ते सांगितलं आणि त्याच्याबरोबर रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली. धर्माचं व्यवहारीकरण जे आपलं जो वैदिक धर्म आहे आणि जो जगामध्ये उत्कृष्ट कोटीचे त्याचे सिद्धांत आहे, पण गेल्या 1200 वर्षामध्ये जी गुलामी आपण भोगली, दुर्दैवामुळे ते आपण सगळं विसरलो होतो. म्हणून धर्माचे मूळ तत्व स्वामीजींनी इथे सांगितले नाही विशेष करून, पण त्याचं व्यवहारिकरण हे भारतीयांना सांगितलं. आणि तिथे पहा, जे म्हणजे तुमच्या पुढे जे मुद्दा मला मांडायचा आहे की रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनमध्ये किंवा रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये धर्म हा जिवंत आहे, मेलेला नाही आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी हीच गोष्ट उचलून धरली होती, त्याला आज त्याला फुलवणार आहे. रामकृष्ण संघामध्ये, रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये हा जो धर्म आहे हा जिवंत का आहे? आपलं जे पारंपरिक वेदांत आपल्याला काय शिकवतं? पारंपरिक वेदांत आपल्याला शिकवतं की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. याचे 2 भाग करणार आहे आपल्या सोयीकरता. काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. पारंपरिक वेदांत ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जगन मिथ्या म्हणजे जगाचा त्याग करा, असं एक साधारणपणे सांगत असतं. पण रामकृष्ण विवेकानंद भावधारा काय घेतं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या बरोबर आहे, पण जीव ब्रह्मैव नापरः त्याला पण घ्यायचं आहे. त्याला का घ्यायचं आहे की अरे या जगामध्ये हे जे काही मॅनिफेस्टेशन, हे जे सगळं बघत आहोत आपण, मनुष्य, जीव, जनावर, पशु, पक्षी, हे सगळं काय आहे? हे सगळं ते ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून जगाचा त्याग करायचा नाही आहे. म्हणून जगाचा त्याग न करता जे ब्रह्मस्वरूप आहे त्याची पूजा करायची. पहा, भगवान श्रीरामकृष्णांनी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः म्हणजे हे जग मिथ्या म्हणजे काय की याचे जे भोग आहेत या जगाचे त्याचा त्याग करा. जगाचा त्याग नाही केला त्यांनी. इथे असलेले सगळे जे मॅनिफेस्टेशन, जी प्रकृती आहे ही ब्रह्मस्वरूपच आहे आणि त्या दृष्टीने बघून त्याची पूजा केली. आणि हाच आधार आहे. याच्याचमुळे बंधू भगिनींनो की रामकृष्ण संघामध्ये धर्म जिवंत काय, मला हाच मुद्दा मागच्या वेळेस पण उचलला होता. मी आज त्याला अजून जोरात उचलून धरणार आहे, कारण की स्वामीजींचं जे पूर्ण कार्य ते याच्यावरतीच तर आहे. स्वामीजींचं संपूर्ण कार्य जे उभारलं आहे, आज आपण म्हणतो की आपण सर्व रामकृष्ण विवेकानंद भावधारेचे सदस्य आहोत, तेव्हा आपल्याला इथे इतकी ओढ का लागली? कारण की इथे धर्म जिवंत आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या म्हणून सगळं सोडून आम्ही निघून जाऊ जंगलामध्ये? बिलकुल नाही. जीव ब्रह्मैव नापरः त्याची जो दुसरा भाग आहे, दुसऱ्या त्या नाण्याची दुसरी बाजू आहे की अरे हे सगळं जे आहे हे ब्रह्मतत्व आहे, मग सोडायचं कशाला? जे ब्रह्मतत्व आज आपल्याला दिसत नाही, जे आपल्यामध्ये पण आहे आणि जे बाहेर पण आहे, आपल्या स्वभावाला, आपल्या संस्कारांना नियंत्रित करून, नियमन त्याला करून, साधना करून, सेवा करून ते जे मायाचा जो पडदा आहे तो बाजूला करायचा आहे. आणि या ठिकाणी इथेच आपल्याला ईश्वर बघायचा आहे. आणि म्हणूनच आपण बघतो बंधू भगिनींनो की पहा, रामकृष्ण संघामध्ये जिथे पारंपरिक पूजेला पण महत्व आहे,
तिथेच इतर सेवा कार्याला तितकंच महत्व आहे. ईशा उपनिषदचा जो पहिलाच मंत्र मला पुन्हा सांगावंसं वाटतं, ईशावास्य इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृत कस्य स्विद्धनम. ईशावास्य इदम सर्वम, की जे काही बघत आहोत आपण सर्व काही, ते सर्व काय आहे? ते ब्रह्ममय आहे. जे स्वामीजी म्हणतात की इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक जीव हा अव्यक्त ईश्वर आहे. पहा त्याला स्वामीजींनी कसं किती व्यवहारिक त्याला एक एक आयाम दिला. आपण बघतो की रामकृष्ण संघाच्या विभिन्न केंद्रामध्ये दुर्गा पूजा, काली पूजा, गणपती पूजा, सरस्वती पूजा केवढ्या आनंदाने आपण साजरी करतो. पण जेव्हा ही पूजा साजरी होत असताना काही साधू लोक कुठेतरी काहीतरी पूर आलेला आहे ते तिथे सेवा करत असतात. भक्त लोक, साधू लोक, हे काय आहे? हे धर्माचा जिवंतपणा आहे. ईशावास्य इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. जर ईश्वर सगळ्यात दूर विद्यमान आहे तर मग फक्त दुर्गा पूजेमध्ये फक्त ओवाळून नाही होणार. मग तीच दुर्गा जिची पूजा करतोय ती दुर्गा तिथे उपाशी आहे. तिचं घर कदाचित वाहून गेलेलं आहे, तिची मुलं उपाशी आहेत. तर इकडे पारंपरिक पूजा सुद्धा सुरू आहे आणि इकडे जिवंत दुर्गाची पूजा सुद्धा होत आहे. कुठेतरी गणपती पूजा होत आहे तर तिथेच काही लोक विद्यापीठामध्ये व्याख्यान देऊन त्या मुलांना फिजिक्स शिकवतात, ते कम्प्युटर सायन्स शिकवतात. ते जिवंत ईश्वराची पूजा सुरू आहे. तर या सगळ्या हे जे सगळे सेवा कार्य विभिन्न सुरू आहेत, या सगळ्याचा आधार काय आहे? हे जे स्वामी विवेकानंदांनी स्वामीजी ठाकूरांपासून शिकून हे जे सगळं ज्याला म्हणतो की हे सगळं सेवा कार्य जे सुरू केलेलं आहे, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, हे कुठून सुरू केलेलं आहे? की मनुष्यामध्ये असलेली जी एक इसेन्शियल डिव्हिनिटी, एक जे दिव्यत्व आधीपासूनच दडलेलं आहे, त्याला केंद्रबिंदू करून हे सगळे सेवा कार्य सुरू केलेले आहेत. स्वामीजींचं मग तुम्ही पहा, स्वामीजींचे सामाजिक विचार तुम्ही वाचा, त्यांचे काही आर्थिक संदर्भात त्यांचे विचार वाचा, त्यांची राष्ट्रभक्ती बघा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं जिवंतपणा का दिसतो? कारण की त्यांची मग राष्ट्रभक्ती असो की मानवजातीवरती प्रेम असो, त्यांचे सामाजिक विचार असो, आर्थिक विचार असो, वैज्ञानिक विचार असो, प्रत्येक विचारांच्या मागे तो एक दिव्यत्व, तोच एक अशी म्हणजे एक ज्याला म्हणूया की केंद्रबिंदू आहे की त्याच्या अवतीभोवती त्यांचे सगळे विचार फिरतात. डिव्हिनिटी, डिव्हिनिटी, डिव्हिनिटी. मनुष्य दिव्य आहे, दिव्य आहे, दिव्य आहे आणि त्याच्या अवतीभोवतीच त्यांचे सगळे प्रकारचे विचार फिरत असतात. आणि म्हणूनच मग त्यांनी उघडलेलं विद्यापीठ असो की त्यांनी उघडलेलं मंदिर असो, चैतन्य का आपल्याला ते जाणवतं. त्यांनी उघडलेलं एखादं हॉस्पिटल असू देत की त्यांनी उघडलेलं एखादं हॉस्टेल असू देत, प्रत्येक ठिकाणी चैतन्य का जाणवतं? कारण की कळत किंवा न कळत आपण सुद्धा त्या चैतन्याचीच पूजा करत असतो. आपण सर्वजण जे रामकृष्ण विवेकानंद भावधारेचे सदस्य आहोत आणि आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे ही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर कुठेतरी आपल्याला अजून त्या चैतन्याची अनुभूती जरी झाली नसली, पण तरी हे सगळे विचार सातत्याने ऐकून ऐकून त्याच्यावरती थोडंफार प्रयत्न करून त्याच्यावरती काम करून ते चैतन्य ज्याला म्हणतो की त्या चैतन्याचीच पूजा आपण करत असतो. तर हे आत्तापर्यंत मी तुमच्यापुढे जे काही मांडलं, तर याचा एक 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 सार म्हणूया की स्वामीजींनी हे जे काहीही सेवा कार्य सुरू केलं, किंवा स्वामीजींना आपण जे सुरुवातीला प्रश्न मांडला होता की स्वामीजींना हे इतकं अचाट प्रेम मानवजातीप्रती का होतं, त्यांनी संपूर्ण मानव जातीकरता इतकं मोठं हे कार्य का उभारलं? कारण की अचाट प्रेम होतं. अचाट प्रेम का होतं? कारण की त्यांना माहिती होतं की हा मनुष्य स्वतःला मनुष्य समजतोय, पण तो आहे ईश्वर, त्याला माहीत नाहीये. इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक मनुष्य हा अव्यक्त ब्रह्म आहे, अव्यक्त ईश्वर आहे, याची अनुभूती त्यांना क्षणोक्षणी होत होती, त्यांनी ती अनुभवली होती. आणि म्हणूनच जेव्हा लोक दुःखी व्हायचे, त्याचं दुःख त्यांना
ते फील करायचे. लोक जेव्हा आनंदी असायचे तेव्हा ते पण आनंदी व्हायचे. पहा, हे अवताराची हे 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 पावती आहे. मी क्षमा करा, पुन्हा पुन्हा अवतारावर तत्त्वित मी येऊनच ठेपतो. काय करू, ते आतमध्ये इतकं दडलेलं आहे. पण ही पावती आहे की ज्या स्वामीजींनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये तोच एक शिव आहे, तेच एक ब्रह्मतत्व आहे याची अनुभूती त्यांना जेव्हा झाली होती, तर जेव्हा समोरचा मनुष्य की ज्याला स्वामीजी ब्रह्मस्वरूप त्याची आहे याची अनुभूती त्यांना झाली होती, तर तो जर ब्रह्मस्वरूप मनुष्य दुःखी झाला तर स्वामीजी दुःखी व्हायचे. तो जर आनंदी झाला तर स्वामीजी आनंदी व्हायचे. आणि याचं एक फार सुंदर उदाहरण माझ्या स्मरणात येत आहे बंधू भगिनींनो, की भारताच्या परिक्रमेमध्ये असताना राजस्थानच्या माउंट आबूच्या स्टेशनवरती ते पुढची ट्रेन पकडण्याकरता ते वाट बघत असतात आणि सुदैवाने योगायोगाने तिथे तुर्यानंदजी महाराज येतात. त्यांची चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये ते एक वाक्य म्हणतात, हरिभाई, I do not understand of your so-called religion, but my heart has expanded and I can understand the misery of the people. बंधू भगिनींनो, ही फार मोठी परिभाषा आहे बरं. काय ते म्हणतात की हरिभाई, मला तुझा तथाकथित धर्म काय आहे मला नाही समजत. म्हणजे जो पारंपरिक धर्म किंवा वेदांत आहे, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या इथपर्यंत, हे मला नाही कळत. पण माझा हृदय मात्र विशाल झालेला आहे. माझा हृदय मात्र विशाल झालेला आहे आणि लोकांचे दुःख कष्ट मी समजू शकतो. का समजू शकतो? कारण की त्यांच्यामध्ये ते दिव्यत्व, त्याची अनुभूती त्यांना झालेली होती. आत्ताच आपण चर्चा केली की त्यांचे ते दिव्यत्व ते जागृत झाल्यामुळे प्रत्येक जीवामध्ये तोच ईश्वर आहे याची अनुभूती त्यांना झाल्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक विचारांमध्ये ती डिव्हिनिटीच एक सेंट्रल पॉइंट, सेंट्रल फिगर, एक पिवोट होतं. त्याच्या अवतीभोवती सगळे त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांचे कार्य ते फिरायचे. एकाच दृष्टीने ते सगळ्यांना बघायचे. ते सर्वांना समान रूपाने प्रेम करू शकत होते आणि प्रत्येकामध्ये तोच ईश्वर आहे म्हणून ते अचाट प्रेम जे म्हणतोय ना आपण, ते अचाट प्रेम ते करू शकत होते याच कारणामुळे, कारण की त्यांनी तो अनुभव केला होता. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सुते. ईश उपनिषदचा हा मंत्र आहे. यस्मिन सर्वाणि भूतानि, प्रत्येक मनुष्यामध्ये ज्या अवतारी महापुरुषाला, ज्या ब्रह्मज्ञानाला, ज्या संताला, ज्या साधकाला तोच एक ईश्वर खेळत आहे याची अनुभूती जेव्हा होते, ततो न विजुगुप्सुते, म्हणजेच तो कोणाचा द्वेष, मत्सर, ईर्ष्या हे करू शकत नाही. आपल्यामध्ये ती वृत्ती का निर्माण होत असते? कारण की मी वेगळा, तुम्ही वेगळे, मी वेगळा, तुम्ही वेगळे. आपण मार्गावरती आहोत अनुभूतीच्या, पण झालेली नाहीये. आणि म्हणूनच स्वामीजींच्या या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेले होते. यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, की प्रत्येक भूतांमध्ये म्हणजे जीवांमध्ये त्या ईश्वराला ते म्हणजे अनुभव करू शकत होते. आणि जेव्हा तुम्ही आणि मी जर वेगळे नाही तर मी तुमचा द्वेष का करीन? तुम्ही आणि मी आज जे मला फिलिंग होतं की तुम्ही वेगळे, मी वेगळा, म्हणून द्वेष निर्माण होतो, मत्सर, ईर्ष्या निर्माण होते, काहीतरी हिसकून घ्यायची इच्छा होते, काहीतरी धक्का मारायची इच्छा होते. पण स्वामीजीच्या जीवनात हे सगळं किंवा कोणत्याही महापुरुषाच्या जीवनामध्ये हे सगळं बघायला का मिळत नाही? कारण की ते प्रत्येक जीवामध्ये तोच ईश्वर खेळत आहे हे त्यांना, त्यांची अनुभूती त्यांच्या गाठीशी असते. म्हणून ते सगळ्यांवरती अमाप प्रेम करू शकतात आणि त्यांच्या त्या अमाप प्रेमामुळेच त्यांनी हे जे आज पूर्ण जगाला हलवून देणारं जे कार्य उभं केलेलं आहे, आणि ते स्वतः म्हणतात की मी जे काही देऊन गेलेलं जगाला ते 1500 वर्ष पुरेल इतकं चालणार आहे. अजून तर कुठे 150 वर्ष झाले जेमतेम, अजून किती ही जी लाट आहे ही किती वरती जाणार आहे. त्यांचं जे समदर्शित्व होतं ते सुद्धा कशावरती आधारित होतं? त्यांच्याकडे कोणी गरीब नाही, कोणी धनिक नाही, कोणी सुसंस्कृत नाही, कोणी असंस्कृत नाही, कोणी शिक्षित नाही, कोणी अशिक्षित नाही.
प्रत्येकाला ते समान दृष्टीने का बघू शकत होते, त्याचं कारणच हेच की त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते जे दिव्यत्व आहे आणि प्रत्येकामध्ये तेच दिव्यत्व आहे याची अनुभूती त्यांना झाली होती. थोडंसं एक वेगळ्या डायमेन्शनवरती जाऊया, त्यांच्या कार्याबद्दल थोडी चर्चा करूया. आणि मी पुन्हा सांगितलं की मी पहिलेच एक प्रश्न टाकला होता की त्यांच्या हातातून एवढं मोठं कार्य कसं घडून आलं. काही छोटे उदाहरणं घेऊया, पण त्याचं महत्त्व फार मोठं आहे मला असं वाटतं. 1897 म्हणजे अमेरिकेचा टूर पूर्ण झालेला आहे आणि ते भारतात आलेले आहेत. विभिन्न ठिकाणी सभा झालेल्या आहेत. त्यांनी आपला हा धर्म किती उत्कृष्ट आहे आणि याला व्यवहारात कसं आणायचं या संदर्भात त्यांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली. कलकत्त्याला ते आलेले आहेत. त्यांच्या भेटीला म्हणजे अजून मठ निर्माण झालेला नाही आहे, पण ते विभिन्न भक्तांच्या घरी निवास करत आहेत आणि अनेक लोकांचे लोंढेचे लोंढे येऊन त्यांच्या भेटीला आपले प्रश्न घेऊन त्यांच्या पुढे येत आहेत. एक युवक त्यांच्याकडे येतो आणि तो युवक येतो आणि युवक काय म्हणतो की स्वामीजी, मी गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून ध्यान करत आहे. मी मूर्तीपूजा केली, मी राजयोगचा अभ्यास केला, मी ध्यान केलं, मी माझ्या खोलीचे दारं बंद करून ध्यान केलं, माझे डोळे बंद करून ध्यान केलं, पण काही केल्या मला शांती मिळत नाही हो. प्रामाणिक पृच्छा होती, तितकंच कळकळीचं उत्तर होतं. स्वामीजी म्हणतात की अरे, तू हेच तर चूक करतोय की आपल्या खोलीचे दार उघड, आपले डोळे उघड आणि त्याच्यानंतर तू ध्यान कर. आपल्या खोलीचे दार उघड आणि डोळे उघड याचा अर्थ काय? स्वामीजी पुढे म्हणतात की अरे, तू बघ तुझ्या शेजारी पाजारी कोणी आजारी आहे का, त्याला काही औषधाची गरज आहे का, तो काही गरजू आहे का, त्याला कोणत्या प्रकारचा त्रास आहे का, आणि तू त्याला त्याची सेवा कर. हे असं का म्हणतात की आपल्या हृदयाची विशालता वाढली पाहिजे. साधारणपणे एक स्वार्थवृत्ती असते, त्या स्वार्थवृत्तीच्या पलीकडे जाण्याकरता स्वामीजी म्हणतात आणि तू असं कर, आणि असं करून जेव्हा तू ध्यान करशील तर नक्कीच तुला शांती लाभेल. पहा, हे स्वामीजी का म्हणू शकले? हे स्वामीजी का म्हणू शकले? कारण की ते मनुष्य म्हणजे मानव जातीच्या प्रेमात पडले होते आणि तो त्यांचा स्वतःचा अनुभव होता. पहा, काशीपूरची ती घटना लक्षात घ्या. जेव्हा स्वामीजी म्हणतात की सांग तुला काय पाहिजे, ते म्हणतात की मला शुकदेवासारखं सतत समाधीमध्ये राहायला आवडेल आणि 2-3 दिवसामध्ये फक्त थोडं काही आपलं शरीर टिकवण्याकरता काही अन्न ग्रहण करीन आणि बाकी पूर्णपणे मी समाधीमध्ये बुडून राहणार आहे. स्वामीजी ठाकूर काय म्हणतात? छी छी छी, किती भर्सना करतात. अरे, दुसरा कोणी एक म्हणजे साधारण कोणी गुरु असता तर त्याने काय म्हटलं असतं की अरे काय माझा शिष्य अगदी म्हणतोय की किती वैराग्य जीवनामध्ये की मला याची काही आवश्यकता नाही या जगाची. पण आपले ठाकूर पण निराळे आणि स्वामीजी सुद्धा निराळे. काय म्हणतात की अरे तू इतका हीनबुद्धीचा कसा झाला रे? हे पहा, हे एक याला शब्द म्हणतात, दे आर द प्रोफेटिक सेंटेन्सेस. आणि याच्यावरती खूप चिंतन केलं पाहिजे, खूप मनन केलं पाहिजे, याच्यावरती खूप रिसर्च केला पाहिजे की तू इतका हीनबुद्धी कसा काय झाला. अरे, मला वाटलं होतं की तू एका विशाल वटवृक्षासारखा होशील. साधारण लोक जे संसाराच्या तापाने पोळलेले आहेत ते तुझ्या जवळ येऊन बसतील, त्यांना शांती लाभेल, आणि तू फक्त स्वतःच्या मोक्षाचीच चिंता करत आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की माझ्याकडनं हे सगळं काम होणार नाही, ठाकूर काय म्हणतात की अरे तू काय, तुझे हाडं सुद्धा हे काम करतील. तर स्वामीजींनी ते कार्य का केलं? कारण की मला आवर्जून वाटतं की स्वामीजी हे मनुष्याच्या प्रेमात पडले होते. मनुष्याच्या प्रेमात का पडले होते? कारण की प्रत्येक मनुष्यामध्ये तोच एक शिव आहे, तोच एक ब्रह्मतत्व खेळत आहे, याची त्यांना अनुभूती झाली होती. आपल्या एका पत्रामध्ये ते स्पष्टपणे लिहितात. पहा, आता म्हणजे मोठी गंमत आहे बंधू भगिनींनो. पहा, आपण जेव्हा आपले विचार आणि स्वामीजींचे विचार किंवा त्यांचे लेखन वाचतो, आपण आपला विचार काय की बाबा काही करून या जन्मात मोक्ष मिळवून घ्या आणि मोकळे व्हा, नको ती कटकट. यात काही वाईट नाहीये बरं, असलंच पाहिजे. पण स्वामीजी एका ठिकाणी काय म्हणतात?
मी ती ओळ टिपून आणली आहे. आय मे हॅव टू बॉर्न अगेन बिकॉज आय हॅव फॉलन इन लव्ह विथ मॅन. मला कदाचित पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागेल. का? कारण की मी मनुष्याच्या प्रेमात पडलेलो आहे. पहा किती विपरीत विचार आहे. इथे मी स्पष्ट करून सांगू इच्छितो, आपण आपल्या जागी ठीकच आहोत. बरं, आपण आपल्या जागी ठीकच आहोत आणि स्वामीजीच्या जागी ठीक आहेत, कारण की ते अवतारी पुरुष आहेत. आणि जेव्हा ते असे वाक्य लिहितात तेव्हा लक्षात येतं की ते अवतारी पुरुष होते. आणि पुन्हा पुन्हा येणं हे त्यांनाच शक्य असतं, आपल्यासारख्या जीवाला ते शक्य नाही. अरे मोक्ष शक्य नाही, अशक्य वाटतंय तर पुन्हा पुन्हा कशाला यायचं इथे, पुन्हा त्रास भोगायला. तर म्हणण्याचा अर्थ काय? अजून एका ठिकाणी म्हणतात की अरे तुम्ही या म्हणजे मी हे मुद्दाम तुमच्यापुढे हा तत्व का मांडतोय की स्वामीजींच्या मनामध्ये हा जो एक अफाट प्रेम, अचाट प्रेम जे उद्भवलं होतं, ते त्यांनी आपल्या आतमध्ये असलेलं दिव्यत्व आणि इतरांमध्ये असलेलं दिव्यत्व त्याची त्यांना अनुभूती झाली होती. आणि त्या अनुभूतीपोटी, त्या प्रेमापोटी त्यांनी हे सगळं मोठं कार्य उभारलं. एक घटना अजून घेऊया, फार बोलकी घटना आहे. परत आलेले आहेत स्वामीजी अमेरिकेतून. बलराम बसूंच्या घरी त्यांचा निवास आहे आणि तिथे एक शिष्य, शरदचंद्र चक्रवर्ती बहुतेक, त्यांच्याकडनं वेद अध्ययन करून घेत आहेत. आणि त्यांची ती सायणाचार्याचे वेदांत अध्ययन सुरू असताना तिथे गिरीशचंद्र घोष येतात. आणि गिरीशचंद्र घोषांना बघून स्वामीजी म्हणतात की काय गिरीश, तुला हे वेदबीत कळतं का? तू तर आयुष्यभर फक्त कृष्ण चैतन्य करतच घालवलं. गिरीशचंद्र घोष म्हणतात हात जोडून की खरंच आहे, मला तुमचे हे वेदबीत कळत नाही, मला फक्त भगवान श्रीरामकृष्ण हे वेद स्वरूप आहे एवढं कळतं. हा संवाद इथेच थांबला. त्याच्या 2 मिनिटांनंतर गिरीशचंद्र घोष स्वामीजींना विचारतात की काय हो स्वामीजी, तुमच्या या वेदांमध्ये गोर गरिबांचं दुःख कसं दूर होईल हे काही लिहिलंय का? एक गरीब अबला विधवा स्त्रीवरती अत्याचार होत आहे, समाज अत्याचार करते, ते अत्याचार दूर कसे होतील या संदर्भात काही लिहिलंय का? इंग्रज लोक भारतावरती इतके अत्याचार करत आहे, ते कसे दूर होतील याच्यावरती काही लिहिलंय का? अनाथ मुलांना शिक्षण मिळेल, त्यांचे दुःख दूर कसे होतील याच्या संदर्भात काही लिहिलंय का? आपल्या त्या काव्यमय भाषेमध्ये सगळे हे प्रश्न मांडतात गिरीशचंद्र घोष. आणि वेद अध्ययनमध्ये बुडलेले स्वामीजी, ज्ञानाच्या भावामध्ये असलेले स्वामीजी, त्यांचं पूर्ण मूड पालटून जातो आणि नुसतं हतप्रभ होऊन ऐकतात, आपल्या भावनांना सांभाळू शकत नाही. डोळ्यातून अश्रू घळघळ वाहतात आणि ती खोली सोडून जवळच्या खोलीत निघून जातात. म्हणून म्हणतो रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये पुन्हा पुन्हा सांगतो, इथे धर्म जिवंत आहे, मुर्दाड मेलेला निष्प्राण धर्म नाहीये इथे. स्वामीजींना रडताना बघून, खोली सोडून जाताना बघून गिरीशचंद्र घोष त्या शिष्याला म्हणतात की मी तुमच्या स्वामीजींना जे प्रेम करतो ते याच्यामुळे नाही की त्यांनी जग हलवलंय, त्यांनी अमेरिकेत मोठी मोठी भाषणं दिली आहेत, विद्यापीठं हलवली आहेत, संपूर्ण भारताला हलवलंय, संपूर्ण जगाला हलवलंय म्हणून नाही. ते अत्यंत बुद्धिमान आहे म्हणून मी त्यांना प्रेम करत नाही, ते हृदयवान आहेत म्हणून मी त्यांना प्रेम करतो. हे कोण म्हणतं? गिरीशचंद्र घोष, जे की ठाकूरांचे एक पार्षद. आणि म्हणूनच स्वामीजी अमेरिकेतून जेव्हा ते पत्र लिहित असतात आपल्या भारतीय शिष्यांना, तर काय सुंदर पद्धतीने, म्हणजे धर्माला व्यावहारिक आयाम कसा द्यायचा ते लिहितात. एका पत्रामध्ये की आय डू नॉट बिलीव्ह इन ए रिलिजन ऑर गॉड विच कॅन नॉट वाईप द विडोज टीयर or can bring a piece of bread to the orphan's mouth. However well spun may be the theory,
However sublime may be the philosophy, but unless and until it is confined into the books and dogmas, I do not call it a religion. एक संन्याशी म्हणतोय हो, एक संन्याशी की ज्यांनी धर्म स्थापन करण्याकरता सगळं आपलं सर्वस्व त्याग केलाय, तो काय म्हणतो की आय डू नॉट बिलीव्ह इन ए गॉड ऑर रिलिजन. माझा अशा कोणत्याही धर्म आणि ईश्वरावरती विश्वास नाही जो विधवाचे अश्रू पुसू शकत नाही, एखाद्या पोरक्या अनाथ मुलाच्या तोंडात एक अन्नाचा घास देऊ शकत नाही. मग त्या धर्माचे तत्व कितीही महान असो, जोपर्यंत ते धर्म फक्त पुस्तकांमध्येच दडलेला असेल तर अशा धर्मावरती माझा विश्वास नाही. रामकृष्ण विवेकानंदांचा धर्म हा अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, फील करणारा आहे, अनुभव करणारा आहे. आपण या संपूर्ण जगाचे सगळे दुःख दूर करू शकत नाही, आपली तितकी कॅपॅसिटी नाही. पण स्वामीजींनी हे जे एक वेगळं डायमेन्शन दिलेलं आहे, हे जे वेगळं डायमेन्शन म्हणण्यापेक्षा व्यावहारिक डायमेन्शन दिलेलं आहे, हे म्हणजे ज्याला म्हणतो की प्रॅक्टिकल वेदांत, हे स्वामीजींचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझ्या तरी अल्पबुद्धीला असंच वाटतं. एक घटना अजून, स्वामीजींनी हे जे हिंदू धर्माला हे जे व्यवहारीकरण त्याचं केलं, हे इतकं सोपं नव्हतं बरं बंधू भगिनींनो. पुन्हा लक्षात घ्या, स्वामीजींनी इतकं मोठं कार्य उभारलं, त्याच्यामागे त्यांचं प्रेम होतं मानवजातीप्रती. आणि ते मानवजातीप्रती प्रेम कुठनं उद्भवलं की त्यांनी ते दिव्यत्वाचं जागरण केलं होतं आपल्यामध्ये ठाकूरांच्या कृपेमुळे. आणि जेव्हा ते सारखे सारखे पश्चिमवरून पत्र लिहून आपल्या या शिष्यांना जागृत करत होते की उठा कामाला लागा, उठा कामाला लागा, हे सगळे जे गोरगरीब आहे हे ईश्वर नाही आहेत का? अरे हे सगळे गोरगरीब ईश्वर आहेत, हे आपले ईश्वर आहेत. यांची सेवा सोडून तुम्ही अजून कुठे मंदिर उभारायला जाताय? अरे हे जिवंत ईश्वर नाही का? यांची सेवा करा. त्यांचा हा जो एक वेगळा भाव त्यांनी अजून जोमाने भारतात आणून त्याचा प्रचार प्रसार केला. आणि त्याचा प्रचार प्रसार करत असताना त्यांचेच काही गुरुबंधू त्यांनी त्यांना चुकीचं समजलं. त्यांना असं वाटलं की अरे हा दादा नरेंदा असं म्हणतात बांगलामध्ये, पश्चिममध्ये गेला आणि ख्रिश्चन लोकांमध्ये सेवाचे भाव आधीपासूनच होता आणि त्यांचं काहीतरी शिकून आलेला आहे आणि हा उगीच आपल्या मागे लावतोय काहीतरी. पहा, जेव्हा आपल्याला चुकीचं समजतात ना, लक्षात घ्या याच्यासारखं दुःख जगामध्ये काही नसतं. जेव्हा क्राइस्टला पीटरनी नाकारलं होतं, मी त्यात जात नाही, पण हे दुःख फक्त अवतार लोकच झेलू शकतात. स्वामीजींचे स्वतःचे गुरुबंधू त्यांचा विरोध करू लागले की ठाकूरांनी कुठे सांगितलंय सेवा करा म्हणून? मास्टर महाशयांनी विरोध केला, ज्यांनी वचनामृत रचले. विरोध केला म्हणजे चांगलाच विरोध केला. आणि त्या सगळ्या द्वंद्वामध्ये झालं असं की 4 जुलै 1902 रोजी स्वामीजींनी देह सोडला. आणि बिलकुल त्याच वेळेस काशीच्या राजांनी पैसे दिले होते काशीला मठ उभारण्याकरता. आणि काही काळानंतर तिथे काही इमारती उभारण्यात आल्या, हॉस्पिटल उभारण्यात आलं. आणि नेमकं माताजी ते सगळं बघायला गेल्या. आणि तिथे राजा महाराज उपस्थित आहेत, मास्तर महाशय उपस्थित आहेत. आणि माताजी ते सगळं फिरून फिरून ते हॉस्पिटल बघत आहेत. तेव्हा घटना अशी घडली की राजा महाराजांचा तर पूर्ण विश्वास स्वामीजींवरती की स्वामीजींनी जे काही सुरू केलंय ते ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुयायीच आहेत, त्यात चूक होऊ शकत नाही. पण मास्टर महाशयाला ते कन्वे कसं करायचं? आणि ही खूप चांगली संधी होती. आणि जेव्हा माताजींनी पूर्ण सगळं काही बघितलं आणि खूप आनंद आणि समाधान व्यक्त केलं, एवढंच नव्हे तर 10 रुपयाचं डोनेशन सुद्धा दिलं. आपल्यापैकी जे लोक वाराणसी गेले असतील त्यांनी ते नोट बघितली असेल कदाचित. जेव्हा आपण डोनेशन द्यायला जातो कॅशियर महाराजांकडे आणि त्यांना जर विनंती केली की आईनी दिलेले जे 10 रुपयाचे नोट डोनेशन ते बघायला मिळेल का, तर तुम्हाला आनंदाने ते एक पूर्ण सुंदर काचेच्या एका पेटीमध्ये अजून ती तशीच प्रिझर्व केलेली आणि ते दाखवतात, कारण की माताजींनी दिली आहे ना ती. तर घटना पुढे अशी घडते की राजा महाराज यांच्या समोर, कोणाच्या समोर? आपल्या मास्तर महाशयांच्या समोर मुद्दाम विचारतात की
माताजी तुम्हाला काय वाटतं हो, की नरेन दादांनी हे जे सगळं काम सुरू केलंय हे ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुयायी आहे ना? माताजी लागलीच उद्गार काढतात. बिलकुल, अर्थातच. हे जे काही कार्य नरेंद्रने उभं केलेलं आहे, हे बिलकुल ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुयायीच आहेत, यात काहीही संदेह नाही. जेव्हा माताजींनी हे उद्गार काढले, तर तेव्हा मास्तर महाशय सुद्धा म्हणतात, की जेव्हा आता माताजींनी म्हटलंय, तर आता मला कोणतीही प्रकारची शंका राहिली नाही. म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, मला जे मुद्दा तुमच्या पुढे विशेष करून ठासून मांडायचा आहे, की स्वामीजींनी हे जे एक इतकं महत् कार्य उभं केलेलं आहे, इतकं मोठं कार्य उभं केलेलं आहे, त्याच्या मागची प्रेरणा काय आहे, की त्यांचं जे संपूर्ण मानव जातीप्रती जे एक अफाट प्रेम, इतकं प्रेम, की म्हणजे कसं असतं ना, की प्रेम हे फक्त शब्दांतून व्यक्त होत नसतं, हे कृतीतून व्यक्त होत असतं. प्रेम हे नेहमी त्यागातून व्यक्त होत असतं, की जर स्वामीजींना प्रेम होतं मानवजातीप्रती, तर त्यांनी काय केलं मानवजातीकरता, तर हे एवढं मोठं हे एक एवढी मोठी मशिनरी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही उभी केली आणि त्याच्यामध्ये इतकं इंधन भरलेलं आहे, की ते स्वतः सांगून गेलेत, की पुढचे 1500 वर्ष ही अशीच्या अशीच चालणार आहे. याला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. अजून एक वाक्य त्यांचं लिहिलेलं म्हणजे स्मरणात येत आहे. ते लिहितात एका ठिकाणी, की आय एम ए वर्शिपर ऑफ दॅट गॉड हू बाय इग्नोरंट इज कॉल्ड मॅन. मी त्या ईश्वराचा पूजक आहे ज्याला अज्ञानी लोक मनुष्य म्हणतात. मी त्या ईश्वराचा पूजक आहे की ज्याला अज्ञानी लोक ईश्वर म्हणतात. म्हणजे पहा, प्रत्येक वाक्य आपण जी चर्चा करत आहोत त्यातून आपल्याला काय लक्षात येतं, आपल्याला हेच लक्षात येतं की त्यांचं म्हणजे मनुष्याप्रती किती प्रेम होतं. त्या 1897चीच एक घटना आहे, की काही लोक आले स्वामीजींना भेटायला आणि ते गौ संरक्षक समिती म्हणजे गाय संरक्षक समितीचे ते मेंबर्स होते. त्यांना काहीतरी डोनेशन पाहिजे होतं आणि ते स्वामीजींच्या भेटीला आले. त्यांनी सगळं आपलं कार्य सांगितलं. स्वामीजींनी कौतुक केलं. त्यांना काही डोनेशनची अपेक्षा होती. पण स्वामीजींनी उलट त्यांना प्रश्न केला, की सेंट्रल इंडियामध्ये त्यावेळेस जे सेंट्रल प्रोव्हिन्स होतं, की त्याच्यामध्ये खूप एक दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये मनुष्य हानी होत आहे, लोक उपाशी मारत आहेत, तर तुम्ही त्यांच्याकरता काय करत आहात. तर ती जी व्यक्ती होती त्यांनी म्हटलं, की अहो ते त्यांच्या कर्मामुळे मरत आहे, त्यांच्या दुष्कर्मामुळे ते मरत आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तर स्वामीजी लागलीच म्हणाले, की मग गाय सुद्धा आपल्या दुष्कर्मामुळेच मरते, मग त्यांच्याकरता काय करण्याची आवश्यकता आहे. किंवा या जगामध्ये सर्वजण आपल्या दुष्कर्मामुळेच मरत असतात, म्हणून आपण काही करायचंच नाही का. आणि स्वामीजींनी स्पष्टपणे म्हटलं, की माझ्याजवळ जर पैसे असतील तर ते आधी मी मनुष्य वाचवण्याकरता मी खर्च करणार आणि त्यातून जर काही 2 पैसे उरले तर नक्कीच मी तुमच्या या समितीला दान करणार. ही घटना मुद्दाम मी निवडल्या काय, फक्त याचं कारण एवढंच, की मला तुमच्या पुढे एक बिलकुल एक एम्फेटिकली हे मांडायचं आहे, की स्वामीजी त्यांचं मनुष्याप्रती मानव जातीप्रती जे प्रेम होतं, किंवा प्रत्येक अवतारी पुरुषाचं प्रत्येक महात्म्याचं जे प्रेम असतं त्याला तोड नसतो. का नसतो? कारण की त्यांनी जे दिव्यत्व अनुभवलं असतं स्वतःमध्ये, त्याच दिव्यत्वाची अनुभूती त्यांना इतर सर्वांमध्ये झालेली असते. म्हणून त्यांचं जे प्रेम असतं हे ज्याला म्हणतो, की त्याला काही त्याला त्याला म्हणजे एक तोड नसते, अनपॅरलल. आणि या क्षणी आपण ते प्रेम समजू शकत नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये असलेलं हे जे आपला जो अहंकार आहे, अहंकार म्हणजे कोणत्या अर्थाने, की जो अज्ञानरूपी अहंकार आहे, हे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हे स्वामीजींचं प्रेम हे फक्त याची आपण चर्चा करू शकू, पण हे आपल्याला समजणं खरंच फार अवघड आहे. आणि म्हणूनच पहा, एक पत्र त्यांनी मेरी हेल त्यांना लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, की मे आय बॉर्न अगेन अँड अगेन, may I born again and suffer thousands of miseries so that I may worship the only God that exists.
की मला वारंवार जन्म घेऊ द्या आणि मला वारंवार या सगळ्या यातना भोगू द्या. का? कारण की ती यातना भोगून मी ज्या ईश्वरावरती विश्वास करतो, म्हणजे मनुष्यरूपी ईश्वरावरती विश्वास करतो, त्याची मी पूजा करू शकणार आहे, जो की माझ्या स्पेशल ऑब्जेक्ट ऑफ माय वर्शिप, म्हणजे तोच मनुष्य जो आहे तो माझ्या पूजेचा एक विशेष, माझ्या आवडीचा एक विशेष, ज्याच्यावरती माझं प्रेम आहे, असा तो ईश्वर आहे. आणि त्याच्या पूजेकरता मला वारंवार जन्म घेऊ द्या आणि मला वारंवार ह्या सगळ्या यातना भोगू द्या. हे फक्त एक असाच मनुष्य, असेच संत ते म्हणू शकतात की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर आहे याची ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे. करुणा, दया वगैरे वगैरे शब्द आपण सहजपणे व्यवहार करत असतो बंधू भगिनींनो, पण लक्षात ठेवा, खरी करुणा, खरी दया, खरं प्रेम फक्त कोण करू शकतं? तर हे अवतारी महापुरुष, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दिव्यत्वाचा अनुभव घेतलेला आहे, समदर्शित्वाची पण विचार करतो. आपण म्हणतो साधारणपणे की नाही नाही, माझं सगळ्यांवरती सारखंच प्रेम आहे, फार सहजपणे म्हणतो. आणि स्वामीजींच्या जीवनाचा तो प्रसंग बघा, की जेव्हा त्या खेतडीचीच ती घटना आहे, की जेव्हा 3 दिवस लोक त्यांना भेटायला येतात, पण लोक त्यांना अन्नाला विचारत नाही, तर एक सामान्य एक मनुष्य तिथे उपस्थित असतो आणि त्याला जेव्हा खूप त्याचं हृदय द्रवित होतं, तो म्हणतो की तुम्ही संन्यासी आहात, माझा अन्न तुम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही, मी तुम्हाला शिधा देतो, तुम्ही शिजवून घ्या. स्वामीजी काय म्हणतात? तू काही काळजी करू नकोस, तुला राजाची भीती वाटते ना, त्याला राजाची भीती होती की जर त्यांना कळलं तर ते मला शिक्षा करतील, ते तुझ्या राजांशी मी भेटणार, पण तू शिधा तू घेऊन ये आणि तू शिजव आणि तुझ्या हाताचंच मी अन्न खाणार. पहा, याला म्हणतात समदर्शित्व. त्याच खेतडीमध्ये त्या नृत्यांगनाच्या त्यांनी गायलेलं ते भजन ते ऐकतात. आणि एवढंच नाही, म्हणजे पराकोटीची गोष्ट म्हणजे काय, की तिचं उठून गेल्याने तिचा जो अपमान झाला होता त्याच्या संदर्भात ते क्षमा मागतात. हे पहा, हे साधारण माणसाच्या या घटना नाही आहेत, ज्यांनी प्रत्येक ठिकाणी ईश्वरत्व याचा अनुभव घेतलेला आहे. अशा एका अवतारी पुरुषांच्या हातातूनच अशा घटना घडत असतात. त्यांचं प्रेम, म्हणजे विशेषकर भारतावरती प्रेम, ते सुद्धा पहा, भारत त्यांचा धर्म होता. आपण म्हणतो की धर्म म्हणजे वेदांत धर्म, म्हणजे सनातन धर्म नाही. भारत त्यांचा धर्म होता. हे आपण का सांगू शकतो? कारण की त्यांच्या भारतावरती जे प्रेम होतं ते सुद्धा त्या दिव्यत्वाच्या आधारेच होतं. आणि इथे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की म्हणजे स्वामीजी इतके एक्सपॅन्ड झाले होते, इतके त्यांचं हृदय विशाल झालं होतं की शेवटी ते म्हणतात की जर तुम्ही समजत असाल की मी फक्त भारताचा आहे किंवा भारताचाच फक्त माझ्यावरती अधिकार आहे, तर हे अत्यंत चूक समजूत आहे. मी पूर्ण जगाचा आहे, मी पूर्ण विश्वाचा आहे आणि ते फक्त भारतातल्याच लोकांना प्रेम करत होते असं आपण समजू, तर ही आपली बिलकुल सपशेल फार मोठी चूक होणार आहे. एक छोटीशी घटना मांडून आणि मग तिथे आपण थांबणार आहोत. आणि विशेष करून ती घटना मी का निवडली, कारण की फक्त हे सांगण्याकरता की आपण जर हे समजू की मी शब्द वापरतोय मानवजातीवर प्रेम. मानवजातीवर प्रेम म्हणजे काय? जगातल्या सर्व लोकांवरती प्रेम होतं. पश्चिममध्ये सुद्धा त्यांनी जोसेफाईन मॅक्लाउड, ओले बुल किंवा किती सगळे लोक आले, बेटी लेगेट, मॅडम हिमा कॉल्वे, त्यांच्या संपर्कात आलेले मीट सिस्टर्स, हेल फॅमिली, त्यांना किती प्रेम दिलं, किती प्रेम दिलं. एवढा मोठा एक सांस्कृतिक एक अंतर होता. पण आणि त्यातून स्वामीजींचं प्रेम असं काही स्वार्थी नव्हतं की तुम्ही मला सहाय्य करत आहात म्हणून मी तुम्हाला प्रेम करीन. हे पहा, या कॅल्क्युलेशन तुमचे माझे असतात बरं. हे कॅल्क्युलेशन्स तुमचे माझे असतात. जेव्हा मॅडम हिमा कॉल्वे त्यांच्याकडे पहिल्यांदा आल्या तर त्यांच्या मनात काय गोंगाट सुरू आहे स्वामीजींनी हे ओळखलं आणि त्याच्यावरती तोडगा सुद्धा सांगितला. स्वामीजींच्या दुसऱ्या भेटीमध्ये जे घडलं होतं ते थोडंसं थोडक्यात मांडून आणि त्यांचं प्रेम
हे दिव्यत्वावरती आधारित होतं, हे सिद्ध करण्याकरता ही टोकाची घटना आहे मला असं वाटतं. स्वामीजी आपल्या काही निवडक शिष्यांबरोबर इजिप्तला फिरायला गेले होते, कायरो सिटीमध्ये. आणि त्या कायरो सिटीमध्ये आता स्वामीजी जेव्हा मूडमध्ये असतात ना, काय तत्वज्ञान, काय फिलॉसॉफी, काय त्या देशाचा इतिहास आणि काय हिस्ट्री ऑफ रिलिजन, म्हणजे स्टुपेंडस नॉलेज. आणि स्वामीजी मूडमध्ये असल्यानंतर मग काय, आणि त्यातून ऐकणारी मंडळी म्हणजे जोसेफाईन मॅक्लाउड, मॅडम इमा कॉल्वे त्यावेळेस होत्या, त्यांच्याबरोबर अजून एक दोन जणी भगिनी होत्या. आणि त्या कायरोच्या रस्त्यावरती फिरतात, ते स्वामीजी आपल्या मूडमध्ये बोलत बोलत जात आहेत. आणि संध्याकाळची वेळ आहे, ते शहरातली मजा बघतात आहे, स्वामीजींचं हे सगळं संवाद ऐकत आहेत. आणि फिरता फिरता ते रस्ता चुकतात आणि अशा ठिकाणी जाऊन पोहोचतात की जिथे सभ्य लोक जात नसतात, जिथे काही युवती अत्यंत कमी कपडे अंगावरती आणि असे विभत्स काहीतरी अंगभंगी करत तिथे उभ्या आहेत. स्वामीजींचं लक्षच नाहीये. या 3-4 भगिनी त्यांच्या लक्षात येतं, त्या स्वामीजींना खुणवतात, पण स्वामीजी वेगळ्याच एक मूडमध्ये आहेत. ह्या सगळ्या भगिनी थबकतात, पुढे जायचं नाही. स्वामीजी पुढे निघून गेलेले आहेत. पुढे गेल्यावर लक्षात येतं, ते आपल्या थोडेसे भानावरती येतात, बघतात की आपल्या अवतीभोवती काय सगळं सुरू आहे. त्यांच्या एका मिनिटात लक्षात येतं की हा काय सगळा प्रकार आहे. पहा, आपण सभ्य लोक नाक तोंड मुरडून तिथून पळ काढणार, पण स्वामीजी जे प्रत्येक जीवामध्ये तोच ईश्वर विद्यमान आहे, तर त्या भगिनींमध्ये तो ईश्वर नाहीये का? त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाचा इतका एक आलोडन, एक 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 ज्याला म्हणतो की एक 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 लाट आली. स्वामीजी तिथेच उभे राहिले, उभेच नाही राहिले, अजून 10 पावलं चालून त्यांच्या जवळ गेले. आणि स्वामीजींची ती करुणामय दृष्टीची जे प्रेम बघून त्या भगिनी संकोचून गेल्या. त्यातल्या काही भगिनींनी जे काही कपडे होते ते आपल्या अंगावर टाकले आणि आपलं तोंड झाकत तिथून त्यांनी पळ काढला. पण काही भगिनींनी थोडी हिंमत दाखवली आणि कपडे सावरून ते स्वामीजींच्या जवळ आल्या. रिमेंबर, वी आर डिस्कसिंग डिव्हिनिटी. लक्षात घ्या, दिव्यता काय असते आणि दिव्यता कशी रेडिएट होते. काही भगिनी पुढे आल्या. त्या मुलींना स्पॅनिश भाषा येत होती, स्वामीजींना स्पॅनिश येत नव्हती. त्या मुली स्वामीजींच्या जवळ आल्या, आपल्या घोडग्यावरती बसल्या आणि जसं आपण प्रणाम करतो एखाद्या सत्पुरुषाला बघितल्यानंतर, तर ते लोक त्यांच्या वस्त्राला त्याचा स्पर्श करून आपल्या ओठाला लावतात. म्हणजे तो एक सन्मान देण्याचा, किंवा आपण जसं प्रणाम करतो तसं करण्याची त्यांची पद्धत. त्या सर्व मुली रडत रडत आल्या. त्यांनी स्वामीजींनी ओव्हरकोट घातला होता, हॅम म्हणतात, आणि त्याचं आपल्या हातात घेऊन त्याचा आपल्या ओठाने स्पर्श केला. त्या सगळ्याच्या सगळ्या रडत होत्या. त्यांच्या मुखामध्ये एकच वाक्य होतं, स्पॅनिश शब्द होता, हंबर डे डॉयस, हंबर डे डॉयस. हा देव माणूस आहे, हा देव माणूस आहे. ही सगळी घटना इमा कॉल्वेनी नोट केलेली आहे, रेमिनिसेन्सेसमध्ये आहे. स्वामीजींच्या मुखातून, स्वामीजींच्या पण डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि त्यांच्या मुखातून एक वाक्य निघालं, द पुअर चिल्ड्रन, दे लॉस्ट देअर डिव्हिनिटी इन देअर ब्युटी. त्यांनी आपलं हे दिव्यत्व आपल्या सौंदर्यामध्ये हरवून दिलेलं आहे. आता ही घटनाचं आपण दिव्यत्वाच्या आधारावर चर्चा करू बंधू भगिनींनो, की स्वामीजींच्या हृदयामध्ये एक, जसं एका बापाचं आपल्या मुलीवरती प्रेम असतं, त्या प्रेमाने ते त्यांच्याकडे गेले, हे त्यांना कसं कळलं हो? स्वामीजींच्या मनामध्ये, वाचामध्ये आणि कृतीमध्ये साम्य होतं. त्यांच्या हृदयामध्ये जे एक आपल्या बहिणीप्रती जे प्रेम असतं, जे दिव्य प्रेम असतं, ते उत्सव म्हणून आलं. आणि जेव्हा जिथे पावित्र्य असतं ना, तिथे प्रत्येकजण फील करतं की अरे हा मनुष्य सच्चा आहे. जरी त्या मुली तिथे
वेगळ्या पद्धतीने लोकांना प्रलोभित करत होत्या, पण स्वामीजींना बघितल्यानंतर त्यांचा तो भाव पूर्णपणे नष्ट झाला आणि त्यांच्यामध्ये पहा, मी पुन्हा सांगतो की स्वामीजींच्या मनामध्ये, वाचेमध्ये, कृतीमध्ये मुळीच अंतर नव्हता. आपला प्रभाव का पडत नाही? तोंडाने पण म्हणतो की अरे चांगल्या चांगल्या मुली आहेत, पण मनामध्ये बाबा जाऊ दे असं करून ते आपण ते पळ काढत असतो. आणि दुसरं कारण म्हणजे की जे दिव्यता स्वामीजींनी स्वतःमध्ये आहे याची अनुभूती त्यांना झाली होती, तीच दिव्यता जरी त्या मुली तशा होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा तीच दिव्यता आहे. म्हणून स्वामीजींनी त्यांच्या मनामध्ये एक अपार प्रेम, करुणा, दया हे सगळं त्याचं एक 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 आलोडन किंवा त्याचं एक लाट उमटली आणि त्या मुलींनी ती समजली आणि म्हणूनच त्या मुली त्यांच्या जवळ आल्या. स्वामीजींशी संवाद तर काही झालाच नाही, फक्त त्यांनी एवढंच म्हटलं की हा देव माणूस आहे, हा देव माणूस आहे. तर कन्क्लुजनमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की स्वामीजींच्या हृदयामध्ये हे जे अचाट प्रेम जे होतं त्याचं कारण दिव्यत्वाचं प्रगटीकरण आणि ते जे प्रेम आहे त्याच्याचमुळे त्यांनी हे इतकं अफाट कार्य जे की 1500 वर्ष चालणार आहे, जे आपल्याला मार्गदर्शन करत आहे, त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचं कार्य, हे त्याला इतका मोठा डायमेन्शन का मिळालं? कारण की या सगळ्यांच्या मागे फक्त एकच गोष्ट आहे, त्यांची दिव्यता. कुठून सुरुवात केली होती? द ऑब्जेक्ट ऑफ माय लाईफ कॅन बी पुट इन टू अ फ्यू वर्ड्स अँड दॅट इज टू प्रीच टू मॅनकाइंड देअर डिव्हिनिटी अँड हाऊ टू मेक इट मॅनिफेस्ट इन एव्हरी मुमेंट ऑफ लाईफ. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काही थोड्याच शब्दामध्ये मांडलं जाऊ शकतं आणि ते याप्रमाणे की प्रत्येक मनुष्याच्या ठायी असलेलं दिव्यत्व या संदर्भात त्याला उपदेश करणं आणि ते दिव्यत्व जीवनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये कसं प्रगट होईल या संदर्भात लोकांना सांगणं, हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि स्वामीजींच्या जीवनामध्ये ते किती सुस्पष्टपणे प्रगट झालं हे आपण या चर्चेच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न केला. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. स्वामीजींच्या चरणी, भगवान श्रीरामकृष्णाच्या चरणी, मातांजीच्या चरणी मी प्रार्थना करतो की या तिघांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे दिव्यत्वाचा आणि जिवंत धर्माचा, आणि विशेष करून धर्म हा एक ज्याला म्हणूया की एक सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. सेन्सिटिव्ह इन द सेन्स म्हणजे की आपल्याला फील करण्याची गोष्ट आहे. आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा हे दिव्यत्व प्रगट हो सगळ्यांच्या जीवनामध्ये, अशी प्रार्थना स्वामीजींच्या, माताजींच्या आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या चरणी करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.